विधान परिषदेच्या 17 जागांकरता उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। भाजपचे 11 उमेदवार जाहीर, पण अजूनही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांबाबत सस्पेन्स। भाजपने विधान परिषदेच्या 11 उमेदवारांची केली घोषणा। सगळ्याच विभागांमधील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील तगड्या नेत्यांना उमेदवारी। सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी बनले भाजपचे वर्धा चंद्रपूर गडचिरोली उमेदवार। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। महायुतीमध्ये अखेर रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला। राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत भरणार उमेदवारी अर्ज। शिवसेनेने नाशिक आणि ठाण्याचे उमेदवार केले जाहीर। ठाण्यातून रवींद्र फाटक तर नाशिकमधून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काकडेंना विधान परिषदेकरता उमेदवारी जाहीर। विक्रम काकडेंच्या उमेदवारीसाठी पार्थ पवार होते आग्रही। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात पुन्हा 53 रुपयांची वाढ, तर 5 किलोचा लहान सिलेंडरही 11 रुपयांनी महागला। म्यानमारच्या शान राज्यातील नामखाम या टाउनशिपमध्ये भीषण स्फोट। 55 जणांचा मृत्यू, 70 पेक्षा जास्त जखमी। बंगळुरूत सलग दुसऱ्यांदा बनलं आयपीएलचा विजेता। गुजरातचा केला 5 गडी राखून पराभव। विराट कोहलीची शानदार नाबाद अर्धशतकी खेळी। विधान परिषदेसाठी भाजपची यादी अखेर जाहीर झाली आहे। भाजपने विधान परिषदेसाठी त्यांच्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। 11 जणांच्या यादीत अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाचा समावेश आहे, तर खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही आणि रेवती सुळे यांचे होणारे सासरे अरुण लखानी यांनाही वर्धा चंद्रपूर गडचिरोली विधान परिषदेसाठी तिकीट जाहीर करण्यात आले। तर अमरावतीमधून प्रवीण पोटे, सोलापूरमधून राजेंद्र राऊत, सांगली साताऱ्यातून धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। दुसरीकडे संभाजीनगर आणि जालन्यातून सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, धाराशिव, बीड, लातूरमधून बसवराज पाटलांना पक्षाने संधी दिली आहे। यासोबतच जळगावातून नंदकिशोर महाजन तर नागपुरातून राजीव पोद्दार यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने या नावांना मंजुरी दिली असून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने ही अधिकृत प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलेली आहे। तर भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र या सर्वच विभागातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामधील तगड्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, गुड मॉर्निंग। विधान परिषदेसाठी भाजपकडून यादी अखेर जाहीर झाली आहे, काय अपडेट? अखेर विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। महायुतीकडून अखेर नाशिक विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडण्यात आली आहे। नाशिकमधून पुन्हा एकदा नरेंद्र दराडेंना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती। हा तिढा दिल्ली दरबारी गेला होता। तर शिवसेनेकडून ठाणे विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक विधान परिषदेचं त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। तर अखेर विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे।
नाशिक विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडण्यात आली आहे। नाशिकमधून पुन्हा एकदा नरेंद्र दराडेंना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती। हा तिढा दिल्ली दरबारी गेला होता, तर शिवसेनेकडून ठाणे विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांना विधान परिषदेचं तिकीट देण्यात आलंय। महायुतीमध्ये विधान परिषदेची रायगडची जागा अखेर राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीकडून अनिल तटकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तटकरेंचा अर्ज भरण्यासाठी स्थानिक शिवसेनेचे आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, भरत गोगावले यांना नंदनवन या निवासस्थानी बोलावून महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले होते। तर रायगडच्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती। शिवसेनेकडून महेंद्र दळवींची मुलगी जुईली जुईकर हिनं देखील अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता। तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे हे उत्सुक होते। याच जागेसंदर्भात अनिकेत तटकरेंनी थेट उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली होती। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत सध्या जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, विधान परिषदेची रायगडची जागा अखेर राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेली आहे। अनिकेत तटकरे उमेदवारी अर्ज भरणार आहेत, काय अपडेट? शेवटच्या क्षणापर्यंत ज्या काही जागांवर चर्चा सुरू होती त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची जागा म्हणजे रायगडची जागा होती। या जागेला घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांमध्ये प्रचंड चुरस आपल्याला बघायला मिळाली। विशेषतः भरत शेठ गोगावले शिवसेनेचे मंत्री आणि त्याचबरोबर इकडे राष्ट्रवादीच्या मंत्री यांच्यामध्ये आपण सातत्यानं बघितलं की पालकमंत्री पदावरून रायगडच्या पालकमंत्री पदावरून सातत्यानं गेले 1.5 वर्ष मोठ्या प्रमाणावर वाद सुरू होता। अशात आता या विधान परिषदेची जी जागा आहे ती सुद्धा अनिकेत तटकरे म्हणजे अदिती तटकरे यांचे बंधू यांना सोडावी यासाठी राष्ट्रवादी आग्रही होती। त्यामुळे शेवटपर्यंत हा सगळा तिढा सुरू होता। अखेर आता ती जागा राष्ट्रवादीला सुटलेली आहे। राष्ट्रवादीनं अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परवा रात्रीच अनिकेत तटकरे हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडनं ईबी फॉर्म घेऊन गेलेले आहेत। आज अनिकेत तटकरे अर्ज भरणार आहेत। याच पार्श्वभूमीवर काल परवाच्याच दिवशी अनिकेत तटकरे यांनी एकनाथ शिंदेची भेट तर घेतलेलीच होती, परंतु काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळे जे नाराज लोक आहे शिवसेनेचे त्यांना नंदनवन या निवासस्थानी बोलवून घेतलं होतं, ज्याच्यामध्ये महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, भरत शेठ गोगावले हे सुद्धा होते आणि यांना सगळ्यांना अनिकेत तटकरे यांना हे महायुतीचे उमेदवार आहे तेव्हा यांचा अर्ज भरण्यासाठी तुम्ही सुद्धा उपस्थित राहिलं पाहिजे, महायुतीचा धर्म पाळायला पाहिजे असे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती आहे। ठीक आहे प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। भाजपकडून वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली विधान परिषदेच्या जागेवर उमेदवारी मिळालेल्या अरुण लखानी यांच्या नावाची विशेष चर्चा सुरू आहे। अरुण लखानी सध्या भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीमध्ये सहकोषाध्यक्ष पदावर आहेत। विदर्भाच्या उद्योग क्षेत्रात यांचं मोठं नाव आहे। अरुण लखानी विश्वराज ग्रुपचे संचालक आहेत। तर अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग आणि खासदार सुप्रिया सुळेंची कन्या रेवतीचा विवाह सोहळा नुकताच सुनिश्चित झालाय। लखानी हे संघाचे स्वयंसेवक असून भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत। पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम केलेल्या या नेत्याला उमेदवारी देऊन भाजपनं जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना प्राधान्य दिल्याचा संदेश दिल्याचं मानलं जातंय। तर भाजपकडून वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली विधान परिषदेच्या जागेवर उमेदवारी मिळालेल्या अरुण लखानी यांच्या नावाची सध्या चांगली चर्चा सुरू आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल सायंकाळी उशिरापर्यंत झाली आणि त्यानंतर रात्री उशिरा भारतीय जनता समितीने विधान परिषदेसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली। त्यामध्ये नागपूरच्या अरुण लखानी यांना नागपूरमधून नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या विधान परिषदेच्या मतदारसंघामधून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये जर बघितलं आपण तर हे नाव एक वेगळं आहे, कारण की भारतीय जनता पक्षाचे सहकोषाध्यक्ष आणि सोबतच जर बघितलं आपण तर ते
असं म्हणावं लागेल की RSS आणि भारतीय जनता पक्षाचे एक असे कार्यकर्ते जुने जाणते कार्यकर्ते, त्यामुळे पण दरम्यानच्या काळात गेल्या काही दिवसापासून ते प्रचंड प्रकाश झोतात आहे. कारण की ते त्यांच्या मुलाचं लग्न जे आहे ते सुप्रिया सुळे, शरद पवार यांच्या कन्या यांच्या मुलीशी होणार आहे. त्यामुळे या यादीमध्ये असलेले हे नाव वेगळ्या कारणामुळे सध्या चर्चेत आहे. आणि महत्वाचं म्हणजे हे दोनही राजकीय भिन्न विचारधारा असलेले दोन कुटुंबामधील हे कौटुंबिक नात्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. तर त्यामध्येच भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांना खास करून जर बघितलं तर विधान परिषदेची उमेदवारी दिली जाते, त्यामुळे त्याचं नाव प्रकाश झोतात आलेलं आहे. ठीक आहे प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.